ती करवीर विभागामध्ये पाहायला भेटते असा करवीरचा एक यू आयकॉन खेळाडू अजय चुवेकर त्याच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि या चेंडूवरती काय झेल जिंकलाय झेल नाही मॅच जिंकले सुनीलने इथे मात्र अप्रतिम झेल टिपलाय पहिल्या चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती नंदू उल्पे बॅक टू द पॅव्हलियन पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अजय चुवेकरने फसवलं क्षेत्ररक्षण दर्जेदार झालंय कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं जिंकण्याचं सूत्र आणि ते सूत्र पहिल्या चेंडूवरती जरूर पाहायला भेटलंय अप्रतिम झेल इथे मात्र टिपला गेलाय काय झेल टिपला सुनीलच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला अप्रतिम झेल मॅन फ्रॉम गोलिवडे चांगला झेल टिपल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील पाहिजे नवीन फलंदाज कोण येते पहिली मॅच आपण पाहिली 52 धावा आणि या 52 धावाचा पाठलाग करताना देखील थोडस दमचाक जरूर पाहायला भेटली होती या मॅच मध्ये पाहिजे कशा प्रकारे इथे दमकम दाखवलं जाईल पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर मिळाले अनुज पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले अनुज पाटीलचा जर विचार केला तर शंभूराजे डे नाईट स्पर्धा या खेळाडूने अक्षरशः धरण सोडली होती एका मॅच मध्ये या खेळाडूंच्या माध्यमातून अर्धशतक देखील लगावलं गेलं होतं अनुज पाटील अप्रतिम खेळाडू फुलटॉस आहे या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर मिड विकेटच्या डोक्यावरून पटकायला केला गेलाय त्यानंतर डीपला प्रोटेक्शन जरूर येत आहे परंतु जर पाहायला गेलं तर धावा ज्या आहेत ते पूर्ण 4 धावा संघाच्या खात्यामध्ये हो चांगला फटका आहे या चेंडूवरती धावा पूर्णपणे 4 धावा नक्कीच चांगला फटका केलाय षटकामध्ये जर पाहायला गेलं तर धावा ज्या आहेत ते 11 पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा एक विकेट जरूर पाहायला मिळाली
सुनील गोलंदाजी मार्कवरती आखून टप्प्याचा चेंडू आणि त्यानंतर द्वेर धावीसाठी फटका केला गेला. बॅकवर्ड स्केलेकच्या डोक्यावरून या 2 धावा आलेत आणि या 2 धावींनी संघाची धावसंख्या 3 जाऊन पोहोचली. थोडासा खराब टप्पा इथे मात्र पाहायला भेटलाय सुनीलच्या माध्यमातून. ज्या खेळाडूने पहिल्या चेंडूवरती अप्रतिम झेल नंदू यांचा पकडला होता तेच इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती आले ते म्हणजेच सुनील. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल सुनीलच्या माध्यमातून. सुनीलच्या विरोधात इथे मात्र अनुज पाटील एक चांगले हार्ड हिटर फलंदाज म्हणून यांना देखील ओळखलं जातं आणि यांना जर रोखायचं असेल तर चांगला टप्पा नक्कीच महत्वाचा आहे. कारण का खराब चेंडूवरती मोठे प्रहार करण्यासाठी त्यांना देखील आपण ओळखतो जरूर. एक युवा खेळाडू आणि चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळाली. या 2 वर्षामध्ये या खेळाडूने आपल्या खेळामध्ये जरूर इम्प्रुव्हमेंट केले आणि त्यानंतर एक ग्रामीण पटलावरती यशस्वी गाथा या खेळाडूच्या माध्यमातून लिहिले गेले. लीग स्टेजच्या मॅच असू देत चांगला खेळ त्याच्या माध्यमातून साकारला जातो आणि तोच खेळ कुठेतरी या महाग APL मध्ये दाखवावा लागेल. 13 धावात फलकामध्ये नक्कीच दुसरं षटक प्रगतीपथावरती सुनीलला आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. राईटम वरती विकेट इथे मात्र मार केला जातोय आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर धावसंख्या जी आहे ती जरूर पुढे जी आहे ती ढकलण्यामध्ये यशस्वी होताना दिसत आहेत फलंदाज. हो बॅटची जर पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा नाही आहे आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता पाहिजे म्हणजे निर्धाव चेंडू आहे आणि त्याचमुळे जर पाहायला गेलं तर धावसंख्या स्थितीमध्ये 13 धावा या धावफलकामध्ये जरूर पाहायला भेटतात. 13 धावा. हो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर नक्कीच या चेंडूवरती झेल टिपला गेला. कमालीचा झेल पाहायला भेटला आणि या चेंडूवरती अनुज पाटील बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाजी साठी जर पाहायला गेलं तर एक आयकॉन खेळाडू म्हणून कोल्हापूर विभागामध्ये यांची ख्याती असा एक सर्वोत्तम खेळाडू मॅन फ्रॉम कळंबे गजानन गुरव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ते एक सर्वोत्तम आयकॉन खेळाडू. मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूच्या माध्यमातून खेळल्या जातात आणि त्या स्पर्धेमध्ये एक चांगली खेळी सादर केली जाते आणि तीच खेळी कुठेतरी महाग APL मध्ये देखील दाखवावी लागेल. जर पाहायला गेलं तर आयकॉन खेळाडू देखील आहेत गजानन गुरव. मराठा स्पोर्ट्स संघाचे आयकॉन खेळाडू गजानन गुरव आता मात्र रिक्तामध्ये उतरलेत. पाहिजे रोखलं जाईल का गजानन गुरवला सुनीलच्या माध्यमातून. सुनीलला जर पाहायला गेलं तर 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि या 2 धावा खर्च केल्या सुनीलच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला भेटते. हो चांगला चेंडू आहे. गजानन गुरव हलक्या हाताने या चेंडूला खेळून गेले. त्यानंतर जर पाहायला गेलं तर किती धावा संघाच्या खात्यामध्ये. गजानन गुरव नक्कीच चांगले खेळाडू. एक सर्वोत्तम आयकॉन खेळाडू म्हणून यांना देखील ओळखलं जातं. कोकणामध्ये देखील या खेळाडूला आयकॉन खेळाडू म्हणून मागणी असते. असा हा खेळाडू आहे. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू. मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या आहेत आणि महाग APL देखील गाजवण्यासाठी सज्ज झालाय. हो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि या चेंडूवरती राजू आपली किमती विकेट जरूर गमावत आहेत. अजून एक विकेट.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. मॅन फ्रॉम फुलेवाडी इंद्रजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. धीम्या गतीचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळला गेला आहे. नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आहे ती म्हणजेच सुनीलच्या माध्यमातून. आणि याचबरोबर 2 षटकाचा खेळ संपुष्टात. 2 षटकाची सांगताना धावसंख्या 14 धावा 3 गडीच्या मोबाईलवरती थोडीशी दयनीय अवस्था मराठा स्पोर्ट्स संघाची पाहायला भेटली. दयनीय अवस्था आहे परंतु याच जोडीवरती पूर्णपणे आशा अवलंबून असणार आहे. मराठा स्पोर्ट्स संघाचा जर विचार केला तर गजानन गुरव आणि इंद्रजित हे सध्याच्या घडीला घातक फलंदाज हे मैदानावरती पाहायला भेटते. उर्वरित येणाऱ्या षटकांमध्ये म्हणजेच 30 चेंडूमध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हे देखील पाहावं लागेल. ओहो इथे जर पाहायला गेलं तर मोठा धमाका केलाय गजानन गुरवच्या बॅटमध्ये. इथे मित्र धावा जरूर पाहायला मिळतात. 4 धावेसाठी फटका. थँक्यू डेझी. कठीण परिस्थितीतूनच इथे मात्र मार्ग काढायचे असतात आणि तेच मार्ग काढण्यासाठी गजानन गुरव सज्ज झाले येतात. धावसंख्येचा जर विचार केला तर 18 धावा. ओहो चांगला चेंडू आहे. त्यानंतर रिव्हरचा फटका खेळला गेला. या चेंडूवरती रनआउटची संधी आहे परंतु फेकी थोडीशी लेट पाहायला भेटते. एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली गेली. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते ते म्हणजेच 19 धावा 3 गड्याच्या मोबाईलवरती 19 धावा. नक्कीच गजानन गुरव आणि इंद्रजित या दोन्ही खेळाडूंना एक सावधता दाखवायचे, एक पार्टनरशिप एकदा रंगवायचे आणि धावसंख्येला आकार द्यायचा आहे. ही सर्व जबाबदारी यांच्या खांद्यावरती असणार आहे आणि ही जबाबदारी पेलण्याची क्षमता आहे या खेळाडूंमध्ये आणि ती क्षमता दाखवायला देखील लागेल. कारण का अपोजिट संघाकडे देखील एक चांगले गोलंदाज आहेत. ओहो नक्कीच चांगला चेंडू इथे डिलिव्हर केलाय. संपर्क तितकासा खास नाहीये परंतु एकेरी धाव जरूर मिळेल या चेंडूवरती. धावा महत्वाच्या आहेत. एकेरी दुहेरी धावा देखील महत्वाच्या आहेत आणि त्याच धावा बनवण्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागतोय. चांगली गोलंदाजी होती. अजय गोलंदाजी मार्कवरती आले. पहिलं षटक जर पाहायला गेलं तर अजय जुवेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली होती. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर नंदू उल्पे सारख्या एका चांगल्या फलंदाजाला माघारी परतवलं गेलं होतं. ओहो चांगला चेंडू आहे. नक्कीच चांगला फटका देखील केला गेलाय. काटपीटच्या साईने फटका केला गेलाय मिड विकेटच्या दिशेने. त्यानंतर मिड विकेटला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि उर्वरित कामगिरी इथे मात्र क्षेत्ररक्षकांनी पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. त्यानंतर धावा जे आहेत ते रोखले गेलेत. चांगली गोलंदाजी अजयच्या माध्यमातून पाहायला भेटते. मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवला गेला. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. नक्कीच पंचाचा इशारा 4 धावेसाठी फटका केला गेला. चोवीस धावा फरकावरती या चेंडूवरती आलेला हा चौकार आणि या चौकाराने धावसंख्येमध्ये वाढ होती. 24 धावा फरकावरती.
हो हो, मोठा फटका खेळायचा होता. मिस टाइम इथे होतोय या चेंडूवरती निदाव चेंडूची सांगता पाहायला भेटते. नक्कीच संपर्क नाहीये आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर धावसंख्या जी आहे ती रोखली गेली आहे. 3 षटकाची सांगता आणि या 3 षटकामध्ये धावसंख्या 24 चक्रामध्ये 24 फटकामध्ये लागले जात आहेत. या षटकाचा जर विचार केला तर त्याच्या या षटकामध्ये 10 धावा आलेत त्याचमुळे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 चक्रामध्ये 24 धावा. 3 षटकाचा खेळ संपुष्टात आणि 3 विकेट देखील गमावले गेले आहेत. चोवीस धावा 24 धावा फटकावरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहिजे कोणी येते करण चव्हाण मॅन फ्रॉम रुकडी रुकडी एक्सप्रेस गोलंदाजीसाठी सज्ज झाले. हो हो, काय चेंडू टाकला अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली. या चेंडूवरती रनआउटचा चान्स मिस झाला. चान्स मिस झालाय. क्षेत्ररक्षण खराब झालंय. फेकी खराब झाली आहे. करण चव्हाण देखील सांगतायत खराब फेकी झाली आहे. क्षेत्ररक्षण खराब, काही गरज नव्हती या चेंडूवरती फेकी करण्याची, परंतु 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये म्हणजे धाव संख्या 26 फटकावरती. या धावा नक्कीच जर पाहायला गेलं तर फलंदाजांना कॉन्फिडन्स देऊ शकतात. जर धावा बनवल्या गेल्या तर नक्कीच फलंदाजामध्ये कॉन्फिडन्स पाहायला भेटेल आणि तो कॉन्फिडन्स शेवटच्या षटकामध्ये जरूर इथे मात्र मोठ्या फटक्यांमध्ये तब्दील करण्यासाठी आजमावला जाईल. हो हो, चांगला चेंडू, वेगवान चेंडू इथे मात्र टाकला गेला आहे. या चेंडूवरती रनआउटची संधी आहे परंतु रोखला गेल्या. एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये बाईकच्या स्वरूपामध्ये इथे मात्र एक नाही लेग बाईच्या स्वरूपामध्ये ओके लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आहे. एकेरी धाव आणि त्यानंतर सबसंख्या धाव पोहोचली 27-27 फटकामध्ये 27-27 करण चव्हाण मॅन फ्रॉम रोकडी नक्कीच वेगवान गोलंदाजीसाठी ओळखले जातात. अचूक टप्प्याची गोलंदाजी, आबाजी चषकाची स्पर्धा गाजवली, त्यानंतर कोतुले ती स्पर्धा गाजवली, अशा मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूंनी. मॅन ऑफ दी सिरीज जर पाहायला गेलं तर यावर्षी 6 वेळा या खेळाडूने मॅन ऑफ दी सिरीज जी आहे ती मिळवली आहे. जवळजवळ जर पाहायला गेलं तर 2 वेळेला जर पाहायला गेलं तर बेस्ट बॅटर देखील राहिलेत. करण चव्हाण चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आहे या वर्षीच्या हंगामामध्ये. नक्कीच केपीएलच्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ त्याच्यामध्ये साकारला गेला. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, बेस्ट लढतीमध्ये सध्याच्या घडीला जर पाहायला गेला तर करण चव्हाणचं पार्टनर जड पाहायला भेट आहे. जावं लागेल गजानन गुरवला. बॅक टू द पेव्हिलियन. प्रसाद लवटे लवटे ना चांगला झेल टिपला गेला प्रसाद लवटेच्या माध्यमातून अप्रतिम झेल आणि त्यानंतर गजानन गुरव बॅक टू द पेव्हिलियन. एक मोठा खेळाडू इथे मात्र बाद केला करण चव्हाणने. नक्कीच आयकॉन खेळाडूच्या विरोधात आयकॉन खेळाडू अशी लढत पाहायला भेटत होती आणि यामध्ये करण चव्हाण कुठेतरी वर्चस्व गाजवून दिसत आहेत वाटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू आहे पॉईंटच्या दिशेने फटका केला, सुरेख फटका. त्यानंतर जर पाहायला गेलं तर चेंडू जातोय सरळ सीमाच्या पार, चौकार. माहित आहे ना
महेश आले तर बॅटिंगसाठी आणि महेशने इथे मात्र चांगला इथे मात्र पेसचा वापर केला. चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर 4 धावीसाठी 4 धावीचा फटका केला. धावसंख्या 31 चक्रामध्ये 31 धावा फटका होती. हो हो, या चेंडूवरती हुक केलाय सुरेख फटका. त्यानंतर जर पाहायला गेलं तर संधी होती रनआउटची, परंतु संधी इथे मात्र हुकली. तोपर्यंत एकेरी धाव म्हणजेच धावसंख्या धावून पोहोचली आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर 32 चक्रामध्ये 32 धावा फटका होती. 4 गडींच्या बोबल्यावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा. जिंकले तुमची आणि हिचा जो जिंकल विनर विनर, मग विनर डायरेक्ट शेवटची मॅच. आता तुम्ही परत जिंकलात तर डायरेक्ट शेवटची मॅच क्वार्टर फायनल. आणखी एक ठेवून खेळा. थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्कवरती अजय चुवेकरला आपण पाहतो. अजय चुवेकर एक चांगली गोलंदाज. अजय चुवेकर नक्कीच मॅन फ्रॉम इस्पुर्ली, जर्मन स्पोर्ट्स इस्पुर्ली हा त्यांचा घरचा संघ आणि या घरच्या संघामधून चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून करवीर विभागामध्ये एक आयकॉन खेळाडू म्हणून, एक युवा आयकॉन खेळाडू म्हणून या खेळाडूला देखील खूप साऱ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना आपण पाहिले. एक चांगले खेळाडू आहेत अजय चुवेकर. नक्कीच ओपन क्रिकेटमध्ये देखील थोडस आपलं लक आजमावत आहेत. चांगलं क्रिकेट त्याच्यामध्ये केलं जाते. हो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर नक्कीच थोडासा चांगला चेंडू इथे पाहायला भेटलाय अजय चुवेकरच्या बाजूतून. पहिला चेंडू आणि कप्पालीचा चेंडू पाहायला भेटला. वेग आणि त्याचबरोबर चप्पा अचूक इथे राखला गेलाय आणि धाव संख्या जी आहे ती रोखली गेली. अगोडब्याचा चेंडू या चेंडूवरती नक्कीच स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटकेला केला गेला. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर करायचा होता आणि त्यानंतर ते 30 धावा. वारंवार जर पाहायला गेलं तर शॉर्ट पिच पद्धतीच्या चेंडूवरती भर दिला जातोय अजय चुवेकरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू, या चेंडूवरती संपर्क चांगला आहे. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. हो, क्षेत्ररक्षण दमदार झालाय. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. कमालीचं क्षेत्ररक्षण, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. काय क्षेत्ररक्षण केलंय कमालीचं. आपल्या संघासाठी किमती धावा वाचवल्या आहेत. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या जात आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटले. फटका प्रतिम पाहायला भेटला होता आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकच घेतले एकच ना, एकच धाव घेतली नक्कीच. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर फटका चांगला केला गेला आणि त्यानंतर संपर्क देखील चांगला आहे. 6 धावीसाठी फटका.
40 धावा फरकावरती लागले जात आहेत. 40 धावा फरकावरती. हा चेंडू नक्कीच खराब आहे. थोडस जर पाहायला गेलं तर मिस्टर एक्स्ट्राची इथे पत्र भर पडते. याच्यावर रोखावे लागतील अजय चोवेकरला. षटकार इथे पत्र पाहायला भेटला आणि त्यानंतर थोडस मेंटली प्रेशर जरूर पाहायला भेटत. हो या चेंडूवरती ब्रेक केला. सुरेख फटका. त्यानंतर एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट केली जाईल. काही देखील पाहावं लागेल. चिताची चपळी दाखवणे. क्षेत्ररक्षण खराब झाले आणि तोपर्यंत 2 धावा. 2 धावा ज्या आहेत त्या सगळ्या खात्यामध्ये सोडले जात आहेत. क्षेत्ररक्षण जर पाहायला गेलं तर थोडंसं खराब झालंय. त्यानंतर धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे. अजून एक चेंडू आहे. 5 चेंडू झालेत. 43 धावा फरकामध्ये लागले तर 43 धावा फरकामध्ये 4 विकेटच्या मोबदल्यावरती इथे मात्र धावा बनवल्या गेल्या आहेत. 43 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळला गेला अजय चुवेकरच्या विरोधात आणि त्यानंतर धावा किती मिळतील? नक्कीच 2 धावा. 2 धावा आणि त्याचबरोबर 5 षटकांचे संपुष्टात आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर बनवले गेले 45 धावा. अजय चुवेकरच्या या षटकामध्ये थोडंसं जर पाहायला गेलं तर गेअर बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मराठा वॉरियर्स संघाचे हे दोन्ही फलंदाज एका बाजूला जर पाहायला गेलं तर इंद्रजित तर दुसऱ्या बाजूला महेश आल्यानंतर कुठेतरी तांडव करताना दिसत आहेत आणि या तांडव केल्यानंतर धावा देखील सुसाट पाहायला लागले. 5 षटकात दाखल संपुष्टात आणि या 5 षटकामध्ये 45 धावा 4 गड्यांच्या मोबाईलवरती. ओहो इथे जर पाहायला गेलं तर चांगला फटका केला गेला. तोपर्यंत किती धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आले. ट्रॅक वरती आपण पाहतोय ते म्हणजे गोलंदाज करण चव्हाण वेगाचा बेदार बादशाह चांगली गोलंदाजी वेग अचूक आहे या खेळाडूकडे आणि तोच वेग इथे मात्र अपोजिट संघावरती दाखवला जाईल या संघाने. रिव्हर्सचा फटका आहे आणि याच रिव्हर्सच्या फटक्यावरती दांडी गोल सक्सेसफुल. नक्कीच रिव्हर्सचा फटका खेळला गेला आणि त्या फटक्यावरती धावसंख्या जर पाहायला गेली 46 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नक्की चांगला चेंडू इथे जर पाहायला गेलं तर खुलवर डब्याचा चेंडू आणि त्यानंतर किती धाव संघाच्या खात्यामध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज तिवलेला आपण पाहतोय. हो फुल टॉस आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर फटका इथे मात्र सजवण्यामध्ये अपयश आले. धावसंख्या जी आहे ती रोखली जाते.
धावसंख्येचा जर विचार केला तर 47 फलकामध्ये 47 फलकामध्ये 5 गडीच्या मोबाईलमध्ये 47 सूरज टिवले तर व्हायला गेला तर एक चांगले खेळाडू आहेत मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात मॅन फ्रॉम कळंबा. ओहो अजून एक मोठा बार केला जातोय रणजीतच्या बॅट मधून आणि त्यानंतर 6 धावेची मोहर. पेसचा इथे मात्र वापर केला जातोय पेसचा वापर केला आणि त्यानंतर फोर्स केला चेंडूला पाठवलंय सरसीमाच्या बाहेर 6 धावेसाठी 53 धावा फलकावरती. पुन्हा एकदा नक्कीच लोअर फुल टॉस आणि त्या चेंडूवरती पुन्हा एकदा फोर्स केलाय समोरच्या दिशेने मार केलाय चेंडूला पाठवलंय सीमाच्या बाहेर 4 धावेसाठी. करण चव्हाण 2 षटकामध्ये 20 धावा 2 विकेट जरूर मिळवल्यात परंतु या 2 चेंडूंवरती 10 धावा खर्च केल्या चांगली गोलंदाजी होत होती परंतु जर पाहायला गेलं तर वेग टाकलाय संयम राखण्यामध्ये अपयश आलंय करण चव्हाणला. नक्कीच वेग जरूर पाहायला भेटला परंतु या वेगाबरोबर अचूकता कुठेतरी हरवलेली पाहायला भेटली या 2 चेंडूंवरती आणि त्याचमुळे धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे तब्बल 57 धावा फलकावरती. शेवटचं षटक असेल पाहिजे या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे इथे मात्र कमबॅक केला जाईल ते म्हणजेच स्वामी स्पोर्टच्या माध्यमातून स्वामी स्पोर्टच्या विरोधात आपण पाहतोय मराठा स्पोर्ट्स संघाला. दोन्ही तुल्यबळ संघ दोन्ही संघांकडे मॅच विनिंग पारी खेळणारे खेळाडू खूप आहेत आणि म्हणजे ही मॅच जी आहे ती तगडी होणार या संघ नाहीये. टाईकला आपण पाहतोय सूरज तिवलेला मॅन फ्रॉम कळंबा तर दुसऱ्या बाजूला आदित्य गोलंदाजी मार्कवरती या चेंडूवरती वेटन बॉलचा फटका केला जरूर धावा किती मिळतील नक्कीच 2 धावेसाठी हा फटका केला गेला. फटका तर चांगला केला गेला परंतु डिक्लेअर झोन मध्ये आणि त्याचमुळे या चेंडूवरती 2 धावा 2 धावेने संख्या जर पाहायला गेली तर 59च्या घरामध्ये 59 धावा कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर 35 धावा देखील जर पाहायला गेलं तर वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला भेटलाय. हिस्ट्रोलिकर इतिहास रचणारा जर पाहायला गेला तर विजय जो आहे तो साकारला गेला. हिस्ट्रोलिकर जीत इथे मात्र पाहायला भेटली होती महा केपीएल मध्ये सागरजी बर्पे सर यांच्या नेतृत्वामध्ये जी आहे ती जी आहे ती हासिल केली गेली होती. एकूण 60 धावा फटकावरती नक्कीच अंतिम षटक आहे. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावेचा फटका केला गोलीच्या ट्रॅक वरती आदित्य एक युवा गोलंदाज हो पुन्हा एकदा जर पाहायला गेला तो केलाय सुरेख फटका केलाय आणि त्यानंतर 2 धावा. फटका तर चांगला केलाय परंतु डिक्लेअर झोन मध्ये हा फटका केला गेलाय. रोज जर पाहायला गेलं तर उशिरा या फटक्याला केला गेलाय आणि त्यानंतर 2 धावा या सगळ्या खात्यामध्ये धावसंख्येचा जर विचार केला तर 61 धावा फटकावरती चांगला फटका इथे मात्र केला गेला होता. डीप फाईन लेगच्या दिशेने या फटक्याला सजवलं जरूर परंतु 2 धावा असतील कारण का मैदान तितकंसं पुरेसं नाहीये अधुरा एक राऊंड परंतु तरी देखील रोमांचक मॅच आपल्याला पाहायला भेटत आहेत. एकदा चांगला चेंडू आहे वेग पाहायला मिळाला या चेंडूवरती रनआउटची संधी आणि त्यानंतर बंधनकडे आहे अपील जरूर केल्या गेल्या आणि पंतांनी इथे मात्र तिसऱ्या पंतांकडे धावा घेतलाय.
आउट. इथे मात्र या चेंडूवरती जावं लागेल फलंदाजाला माघारी. नक्की चांगली बेगी पाहायला भेटली आणि त्यानंतर फलंदाज इथे मात्र बॅक टू द पेवलेन जावं लागतं इथे मात्र फलंदाजाला. न्यू बॅटर इथे मात्र विशाल काळे. नक्कीच एक चांगला खेळाडू आहे. दिगवडे येथे झालेले टुर्नामेंट या खेळाडूंनी गाजवली होती. नक्कीच 7 चेंडूमध्ये तब्बल 27 धावा ज्या आहेत ते या खेळाडूंनी बनवल्या होत्या. चांगली बॅटिंग सगळं जेव्हा जरूरत होती तेव्हा फलंदाजीसाठी आले होते आणि चांगली बॅटिंग केली होती. मॅन फ्रॉम मल्हारपेठचा हा खेळाडू नक्कीच विशाल काळे. एक चांगले मित्र देखील आहेत विशाल काळे. 61 धावा फटकामध्ये मोठा फटका खेळायचा होता जरूर. त्यानंतर विसेम स्ट्रोक आहे. इकडे जाऊ जरूर संघाच्या खात्यामध्ये नाव संख्या जर पाहिलं गेले तर जाऊन पोहोचती आहे ती म्हणजे 62 धावा फटकावरती लागले जाते. नक्कीच आदित्य शेवटचं षटक चांगला हातात दिसतोय. स्लॉगरचं षटक आहे परंतु या स्लॉगरच्या षटकामध्ये एक युवा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. अगोदर डब्याचा चेंडू आणि या चेंडूवरती नक्कीच चांगला फटका केला गेलाय. सूरज किवलेला अशा प्रकारे गोलंदाजी केली तर नक्कीच त्याचा नतीजा 6 धावेचा असणार या शंका नाहीये. बिली बावडन प्रमाणे इथे मात्र इशारा केलाय पण त्यांनी महेश काळे. का फटका केला. अप्रतिम फटका. टायमिंग प्रॉपर होता आणि त्यानंतर धाव संख्या 68 धावा वेगात टाकलाय. त्यानंतर समोरच्या दिशेने खोलून काढलाय. त्यानंतर धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. क्षेत्ररक्षण दमदार झाले तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा असतील आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर षटक जे आहे ते इथे मात्र संपुष्टात आले आहे. 7 षटकांची सांगता म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ साकारला गेलाय आणि या पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या 70 धावा. 71 धावांचा टोटल हे 42 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे. चांगलं टोटल उभारलं गेलंय परंतु हे चांगलं टोटल जे उभारलंय त्याला इथे मात्र अबाधित राखावं लागेल. या 42 चेंडूमध्ये 71 धावा ज्या आहेत ते रोखावं लागतील. परंतु दुसऱ्या बाजूने देखील
ग्राउंडवर असणार आहे. नक्कीच चांगला शेट इथे उतर पाहायला भेटला आणि या चेंडूवरती जर पाहायला गेला तर तिसऱ्या पंचांकडे अपील केले जाते. सर ऑनफिल्ड डिसिजन द्या कारण का बॉलर जो आहे तो मध्ये आलाय त्यामुळे आपला जो डिसिजन असेल तो द्यायचा आहे. बॉलर स्क्रीनच्या मध्ये आलाय त्यामुळे काही दिसत नाहीये. आपला जो डिसिजन आहे तो द्यायचा आहे. रेकीचा पंचाचा इशारा हा नोचा आलाय म्हणजेच हा चेंडू असेल पुढचा चेंडू फ्रीजचा. 9+2 एकूण 3 धावा संघाच्या खात्यामध्ये. स्ट्राईक. हो चांगला फटका आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये गुराव या चेंडूला कलेक्ट करतील. त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये धावसंख्येचा जर विचार केला तर 10 धावाचा फटकामध्ये लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावाचा फटकामध्ये म्हणजे 36 चेंडूमध्ये 61 ची गरज आहे. म्हणजे प्रति षटकामध्ये 10 ची सरासरी आपल्याला काढायची आहे. 36 चेंडू 61 धावा. सोपं समीकरण आहे. 6 चेंडू 10 धावा. कॅल्क्युलेशन क्रिकेट. नक्कीच एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. 36 चेंडूमध्ये 61 धावा हे आव्हान मोठं वाटतंय परंतु 6 चेंडूमध्ये 10 धावा हे आव्हान डोळ्यासमोर ठेवून आपल्याला प्रत्येक षटकामध्ये अशा प्रकारे बॅटिंग करावी लागेल आणि त्यानंतर धावसंख्येला आकार द्यावा लागेल. 36 मध्ये 61 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती सूरज तिवले मॅन फ्रॉम कळंबा. नक्कीच गगन गुरव आयकॉन खेळाडू आहेत. म्हणूनच जर पाहायला गेलं तर कळंब्याचे 2 सुपरस्टार आपल्याला पाहायला भेटले. एक पहिले षटक ज्यांनी हाताळलं ते म्हणजेच विकास भवड एक कोल्हापूर विभागातील एक सर्वोत्तम गोलंदाज. किती वर्ष हा खेळाडू खेळत आलाय. 40+ खेळाडू. गोलंदाजीसाठी सूरज तिवले आणि त्याच्या विरोधात चांगला फटका केला गेलाय आणि या चेंडूवरती इथे मात्र चेंडूला पाठवले सरस सीमाच्या बाहेर. काय फटका केला. सुरेख फटका इथे मात्र पाहायला भेटला. चेंडू जर पाहायला गेला तर खूपच ऑफ स्टिकच्या बाहेर पाहायला भेटला आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एक मोठा फटका खेळला गेलाय. अजय सुवेकर जर पाहायला गेलं तर लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव या खेळाडूला देखील आहे आणि त्याचमुळे इथे मात्र त्याच लेदर बॉलचा कुठेतरी अनुभव जो आहे तो या टेस्ट क्रिकेटमध्ये देखील आजमावला जातोय. चांगला फटका इथे मात्र पाहायला भेटला. कव्हर पॉईंट आणि त्याचबरोबर पॉईंट या दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून या चेंडूला जे आहे ते ट्रॅव्हल केलं गेलंय. चांगला फटका आल्यानंतर 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. सूरज तिवरेच्या पहिल्या चेंडूवरती इथे मात्र मोठा फटका केला गेलाय. धावसंख्या 14च्या घरामध्ये. म्हणजे समीकरणाचा जर विचार केला तर ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. शॉर्ट पिच मध्ये चेंडू आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर अजून एक बार थँक्यू डीजे.
डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने इतिमित्र चौकार आलाय. 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये आहेत. संख्येचा जर विचार केला तर 18 धावा पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, परंतु सुरेश तिवलेला देखील का कमबॅक करावं लागेल. नक्कीच पहिल्या 2 चेंडूवरती काय घडलंय, पहिल्या 2 चेंडूवरती चौकार जरूर आलेत, परंतु या चौकारांवरती नक्कीच अधिराजा गाजवत आपल्याला पुन्हा एकदा कमबॅक करायचं आहे. पहिल्या 2 चेंडूंना विसरून आता मात्र पुन्हा एकदा नव्याने इथे मात्र चांगली कामगिरी करायची आहे. हो हो, चांगला चेंडू आहे आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर नक्कीच एक कोल्हापूर विभागातील सर्वोत्तम यष्टीरक्षक नंदू उल्पे चांगली कामगिरी करताना दिसते आणि या चेंडूवरती नक्कीच अजय जुवेकर बॅक टू द पॅव्हलियन. नक्कीच पहिल्या चेंडूवरती पहिल्या 2 चेंडूवरती वर्चस्व जरूर अजय जुवेकरचं होतं. मी संयम राखायला सांगितलं होतं जरूर, परंतु संयम राखता आला नाहीये. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके केले गेले आहेत. संयम राखणं गरजेचं होतं, कारण का आपल्याला प्रत्येक षटकामध्ये 10 ची सरासरी काढायची आहे. पहिल्या 2 चेंडूवरती आलेत 8 धावा, म्हणजेच इथून पुढे जर पाहायला गेलं तर 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज होती, परंतु जर पाहायला गेलं तर इथे जर पाहायला गेला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि कॅल्क्युलेशन तिथे मात्र बिघडलं. विकेट मिळवली गेली. सुरत तिवलेच्या माध्यमातून तिसऱ्या चेंडूवरती 18 धावा फटकामध्ये एक विकेट मिळवली गेली. आता मात्र लेफ्ट आर्म फलंदाज करण चव्हाण मॅन फ्रॉम रुकडी. रुकडी जर पाहायला गेलं तर ओळखलं जातं रुकडीच्या बॅगांसाठी प्रसिद्ध आहेत. रुकडीच्या बागा नक्कीच जगभराबर प्रसिद्ध असणारे या जागा आणि याच रुकडीला बिलॉंग करणारा खेळाडू. हो हो, चांगला चेंडू बॅक टू द बॉलर. फटका केला, काय फटका केलाय, ही ताकद आहे करण चव्हाणची. थँक्यू 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 डीजे, थँक्यू थँक्यू डीजे. नक्कीच यहाँ एक तारा टूट जाने से आसमान सुना नहीं होता, वैसे एक विकेट गिरने से यह टीम पराभूत नहीं होती. नक्कीच विकेट जरूर मिळवले, परंतु रुकडीचा सुपरस्टार करण चव्हाण देखील सज्ज झालाय. हो हो, चांगला चेंडू आहे, हलक्या हाताने खेळून काढलाय. त्यानंतर एकेरी धावेसाठी हा फटका केला गेला. चांगला फटका आहे. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने या फटक्याला केल्यानंतर एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर टोटल उभारली गेली 23ची. 23 धावा फटकावरती लागलेत. दुसरं षटक प्रगती पथावरती अजून देखील शेवटचा चेंडू आहे. या षटकामध्ये थोडंसं जर पाहायला गेलं तर वागडे षटक जरूर पाहायला भेटले. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चौकार जरूर पाहायला भेटले. आतापर्यंत 13 धावा खर्ची केलेत सुरेश तिवलेने. चांगले गोलंदाज आहेत. हो हो, चांगला चेंडू आहे, टॅप केलाय. त्यानंतर एकेरी धाव ती संघाच्या खात्यामध्ये जरूर जोडली जाईल. एकेरी धाव आली आणि त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, म्हणजेच 24 धावा पहिल्या 2 षटकाचा खेळ संपुष्टात आणि या पहिल्या 2 षटकामध्ये बनवल्या गेल्या आहेत 24 धावा. एक चांगली रणनीती आहे आणि त्याच रणनीतीला पुन्हा एकदा सातत्यपूर्ण कामगिरीच्या दौऱ्यावरती ही रणनीती जी आहे ती पुढे सरसावावी लागेल. एकत्र धावांचा पाठला करायचा आहे. इथून पुढे जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी गरज आहे 30 चेंडूमध्ये 47 धावा. 30 चेंडू 47 धावा, समीकरण आता मात्र सोपं आलंय. नक्कीच एका षटकाराने इथे मात्र कमबॅक केलाय. 30 चेंडूमध्ये 47 धावा अजून देखील जर पाहायला गेलं तर समीकरण सोपं आहे, परंतु इथे संयम राखावा लागेल. संयम महत्वाचा आहे. एकेरी वेळ धावा महत्वाच्या आहेत आणि त्या एकेरी वेळ धावा कुठेतरी गोलंदाजाला देखील रोखावे लागतील आणि त्यासाठी मॅजिक चेंडू महत्वाचे आहेत आणि ते मॅजिक चेंडू कुठेतरी आपल्या पेटरातून बाहेर काढावे लागतील.
आणि आता मात्र जबाबदारी घेतली आहे स्वतः गजानन गुरव एक पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे खेळाडू आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर कोल्हापूर विभागातील सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीमध्ये आहे. या खेळाडूला देखील टॉप 10 मध्ये आपण पाहतो असा हा खेळाडू गजानन गुरव. हो हो, पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती आय मिस डेफिनेटली. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला भेटला. चेंडू पडल्यानंतर हलकासा टर्न इथे मात्र पाहायला भेटला. वेग आणि टर्न या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते एकाच चेंडूवरती जुळून आल्या आणि त्यानंतर फलंदाज जे आहेत ते माघारी परतले. सुनील इथे मात्र बॅक टू द पेव्हलियन. थोडस संघर्ष दररोज सुनीलच्या माध्यमातून पाहायला भेटला आणि विकेट जी आहे ती मिळवली गेली आहे. सुनील माघारी परत आहेत आता मात्र नवीन फलंदाज नवीन अध्याय लिहिण्यासाठी. हो हो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती रनआउटचा चान्स मिस झालाय. पहिल्या चेंडू पहिल्या अटेमध्ये चेंडूला कनेक्ट करणे गरजेचं होता कारण का विकेट महत्वाची होती. कारण चव्हाण थोडस डेंजर झोन मध्ये होते परंतु इथे मात्र भाग्याची साथ आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर धावसंख्या रोखली गेली. 24 जावा 24 काय कॅरेट आहे हा कर्नाटकचा सुपरस्टार कोल्हापूर विभागाचा अजून एक भूषण म्हणजे गजानन गुरव. हो हो, काय चेंडू टाकलाय. अप्रतिम गोलंदाजी. ज्या प्रकारची गोलंदाजी काल जर पाहायला गेलं तर मॅन फ्रॉम शिरोलीच्या सुपरस्टारने केली होती. अपकमिंग सुपरस्टार रोहित खांडेकरने ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती तीच गोलंदाजी कोणीतरी गजानन गुरव देखील करताना दिसत आहेत. चांगली गोलंदाजी आणि या चांगल्या गोलंदाजीला आपण अटॅकिंग क्रिकेटने खेळलं पाहिजे. काल चूक जसी पाटीलच्या संघाने केली होती. अटॅकिंग क्रिकेट न खेळता इथे मात्र सावधता दाखवली होती. पुण्या पकडाय का नेली करला तुझ्यामुळे मला नक्कीच या चेंडूवरती फटका बसला. चेंडू हवेत आहे. चेंडू गेला कमालीचा चेंडू. इथे मात्र अनुज पाटीलच्या माध्यमातून हा चेंडू गेला. काय चेंडू अप्रतिम चेंडू चांगला होता आणि त्यानंतर थँक्यू डीजे. विकेट किपर कुंभार यांचा विकेट किपर कुंभार 97 चे गाजलेले विकेट किपर पिंटू कुंभार यांचं देखील आगमन झालंय.
हाच चांगला आहे ना. बरोबर आपल्या शाहूपुरी आणि पन्हाळा तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय श्रीयुत विनयजी गोरे साहेब यांचं या ठिकाणी आपण पाहतो तर केपीएल पर्व 8 मध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे. समस्त कोटली ग्रामस्थ मंडळी आणि त्याचबरोबर केपीएल सर्व संचालक, त्याचबरोबर संयोजक, आयोजक आणि त्याचबरोबर या केपीएल पर्व 8 मध्ये सहभाग घेतलेल्या सर्व संघ मालक, त्याचबरोबर कप्तान आणि सर्व खेळाडूंच्या वतीने या ठिकाणी माननीय श्रीयुत विनयजी कोरे साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष हार्दिक 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 निश्चितच क्रीडा क्षेत्रामध्ये असू दे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असू दे, सांस्कृतिक क्षेत्र असू दे किंवा आर्थिक कोणत्याही क्षेत्रामध्ये कायम अग्रेसर असणारे असे आपल्या सर्वांचे लाडके विद्यमान जी आमदार माननीय श्री विनयजी कोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं निश्चित या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जाईल. क्रिकेट सारखा जो खेळ आहे, नक्कीच या क्रिकेट सारख्या खेळामध्ये आज मैत्री जपण्याचा सर्वात मोठं महान कार्य जे केलं जातं ते या नक्कीच या क्रिकेट या खेळामुळे कोणती जात असू दे, कोणताही पक्ष असू दे, कोणताही धर्म असू दे, मात्र ज्या वेळेला क्रिकेटच्या मैदानात सर्व खेळाडू एकत्र उतरतात तेव्हा विजयासाठी पराकाष्ठा करत असतात आणि त्या दरम्यान निश्चित या क्रिकेट खेळामुळे आज आपण पाहतो तर संपूर्ण समाज टिकवण्याचं खूप मोठं कार्य केलं जातं आणि अशा कार्याला हातभार लावण्यासाठी या ठिकाणी एका महान व्यक्तीचं म्हणजेच आपल्या विद्यमान लाडके आमदार विनयजी कोरे साहेब यांचे या ठिकाणी पाय लागले. निश्चितच त्यांचे खूप आपण या ठिकाणी आपल्या समस्त ग्रामस्थांकडून आणि त्याचबरोबर केपीएल जनसेवा ग्रुपच्या वतीने या ठिकाणी स्वागत करूया. ठीक आहे. दरम्यान वळणार थोडंसं मैदानामध्ये मराठा स्पोर्ट्स आणि स्वामी स्पोर्ट्स थोडंसं आपल्याला विनंती आहे, आपण व्ही शेप मध्ये पिचच्या दोन्ही बाजूला उभं राहायचंय. मराठा स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर स्वामी स्पोर्ट्स कप्तान आपण थोडासा पुढाकार घ्यायचा आहे आणि व्ही शेप मध्ये आपल्याला उभं राहायचंय. चषक आपण त्या ठिकाणी नेणार आहोत पिचवर. मी कार्यकर्त्यांना विनंती करेन, कमिटी मधल्या व्यक्तींना विनंती करेन, चषक थोडंसं त्या ठिकाणी न्यायचंय. आपण व्ही शेप मध्ये उभं राहायचंय. स्वामी स्पोर्ट्स आपल्याला सुद्धा विनंती आहे. केपीएल महा केपीएल पर्व 8 कोतोली प्रीमियर लीग या दरम्यान आपण पाहतो नक्कीच प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक दिलं गेलेलं आहे त्यावर गोविंद पाटील यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांक 51,000 रुपये व आकर्षक चषक स्वतंत्र थोडं पाठीमागे वा थोडं. मी सर्व मान्यवरांना यानंतर मी सागर वर्तक सरांना विनंती करेन की आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करा. विश्ववंदित अजंता राजा छत्रपती शिवाजी महाराज कोथरूडचे ग्रामदैवत हनुमानराय यांना अभिवादन करू. आज आपल्या ह्या महाकेपीएल पर्व 8च्या चौथ्या दिवसातील सर्व संघ मालक आणि खेळाडू यांना आपल्या सर्व सदस्य स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या शावडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे लाडके अभ्यासू आणि विनयशील आमदार आदरणीय विनयरावजी कोरे साहेब इथं सदिच्छा भेट झालेली आहे. सर्व नियोजन कमिटीच्या वतीने त्यांचं
केपीएल कमिटी अध्यक्ष आदरणीय स्वतः मी सागर उर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तसेच त्यांच्याबरोबर आलेले आदरणीय शामराव उर्फे आदरणीय प्रशांत पाटील, आदरणीय शंकर पाटील तात्या, आदरणीय गाडगे साहेब, कृष्णात पाटील, आदरणीय सर्व मान्यवर, सुनील चौले, तसेच इतर सर्व मान्यवर, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि मी आदरणीय कोरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचं अनावरण करण्यासाठी स्टेडियमवरती जायचं आहे. डीजे धन्यवाद. कोटोली प्रीमियर लीग महा केपीएल पर्व 8 दिवस चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्याच्या दरम्यान निश्चित आपल्याला या ठिकाणी जे मान्यवर लाभलेले आहेत मैदानी दिशेने वाटचाल करतात. आणि विद्यमान जे आमदार साहेब विनयजी गोरे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपण पाहतो तर प्रथम क्रमांक चषकाचं अनावरण सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे. निश्चितच हा केपीएलचा सामना आपण पाहतो महापर्व नक्कीच अतिशय दिमाखात या ठिकाणी आपण पाहतो की 4 दिवसापासून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी सर्व खेळाडूंच्या माध्यमातून खेळताना आपण पाहत आहोत. आणि हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी आपण रस्त्याना सुद्धा पाहत आहोत. अनेक दिग्गज खेळाडू आणि अनेक दिग्गज फलंदाज गोलंदाजांनी आपली वर्दी या ठिकाणी लावली होती. गेल्या 3 दिवसामध्ये आपण पाहतो तर गेले 3 संघ निश्चितच उपांत्य फेरीमध्ये प्रवेश सुद्धा केलेला आहे. अतिशय चित्तथरारक असे सामने आपण या ठिकाणी पाहिले. जिंकणे हारणे त्या पलीकडे जाऊन क्रिकेट हा खेळ अति सुरेख पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न स्पर्धेमध्ये करताना आपण पाहिला होता. आज या स्पर्धेसाठी आपण पाहतो तर शाहू आणि पन्हाळा विधानसभेचे विद्यमान आमदार माननीय श्री विनयजी कोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतो या ठिकाणी मैदानामध्ये या केपीएल पर्व 8च्या प्रथम चषकाचा अनावरण सोहळा ज्या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतोय. शैक्षणिक, सांस्कृतिक, त्याचबरोबर आपण पाहतो तर अनेक क्षेत्रामध्ये आपला स्वतःचा एक आगळा वेगळा ठसा उमटवणारा असं एक व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी आज या केपीएलच्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. आपल्या शाहूपुरी आणि पन्हाळा तालुक्याचे विधानसभेचे आमदार माननीय श्री विनयजी कोरे साहेब यांनी या ठिकाणी स्वतः उपस्थिती या ठिकाणी नोंदवलेली आहे. त्यांच्यासोबत अनेक मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा केपीएल पर्व 8 मध्ये सहर्ष हार्दिक 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 स्वागत.
धन्यवाद. मान्यवरांना विनंती, आपण कृपया व्यासपीठाच्या दिशेने आपलं आगमन करायचं. या ठिकाणी विराजमान व्हायचं. जनसमूहाच्या वतीने नक्कीच जनसेवा समूह जो आहे त्यांच्या माध्यमातून या केपीएल स्पर्धेचं जे नियोजन करण्यात आलं, निश्चित गेल्या 4 दिवसापासून आपण पाहतो या स्पर्धेत माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय उपस्थितीमध्ये हा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. नक्कीच जनसेवा समूहाच्या वतीने आणि केपीएल पर्वातील सर्व क्रिकेट खेळाडू, क्रिकेट रसिक, त्याचबरोबर कप्तान, संघमालक या सर्वांच्या वतीने माननीय शुद्ध शंकरजी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. या नावानं क्रिकेट क्षेत्राचं एक वेगळं व्यक्ती पराळा तालुक्याच्या ह्या गावामध्ये निर्माण ऐतिहासिक असं एक क्रिकेट प्रेमीचं एक महाआयोजन या ठिकाणी टाकलं जातंय. आज पहिल्यांदा या स्पर्धांसाठी आणि डे नाईटच्या अशा ह्या स्पर्धा संपन्न होत असताना ज्या प्रकारचे ते खरोखर क्रीडा प्रतिकांचं या ठिकाणी साकारलंय. या गावाच्या जनसेवा विश्वस्त संस्थेच्या वतीने या एका वेगळ्या भव्य आयोजनाचं त्यांनी निर्मिती केलेली आहे. त्या सगळ्या सागर वरती यांचे सहकार्य माझ्याबरोबर उपस्थित राहिलेले सगळे पाटील आहेत, प्रकाश पाटील आहेत, सगळे माझ्याबरोबर आणि वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली अनेक लोक या स्पर्धेला पाठबळ देण्यासाठी वेगळ्या वेगळ्या या सगळ्या 15 पद्धतीचं क्रीडेवरचं प्रेम, आज मला वाटते एक सरकारी स्वामीचा एक दोघांची ओळख करून देण्याची आज कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक
Hello, 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 hello. Hello, hello. Hello, hello. चालय व्हय? उद्या चालय व्हय? Hello. चला क्षेत्ररक्षण तरी सदन घ्यायचंय. चला सामना सुरुवात होते. क्षेत्ररक्षणाला सुरुवात करायची आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर 24 फलकावरती 24 फलकावरती 3 गडी देखील गमावले गेलेत. आपल्या आजच्या स्पर्धेच्या दिवसामध्ये आदरणीय विनोदरावजी कोले साहेब यांनी सदिच्छा वेळ देऊन आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना एक नवोदित खेळाडूंना आणि सर्व आमच्या स्पर्धेला एक प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल आमच्या महाकेपीएल आणि जनसेवा ग्रुपच्या वतीने त्यांचं मनापासून आभार. तसेच सदर कार्यक्रमासाठी शंकर पाटील, प्रशांत पाटील, शामराव वरपे, बुर्रे, तसेच सुनील चौगले साहेब, इतर सर्व मान्यवर, तसेच आमचे गुरुवर्य सहकारी मित्र आणि ज्यांनी केपीएल ला एक मीडिया समितीमध्ये उंचावून नेऊन ठेवलं ते आदरणीय विक्रम पाटील साहेब, बी न्यूज पत्रकार या, तसेच आदरणीय कृष्णात पाटील, इतर सर्व मान्यवर यांचा आमच्या केपीएल कमिटीच्या वतीने ज्ञात अज्ञात सर्वांचं मनापासून आभार. हे चालू करायचं आहे. आणि यानंतर आदरणीय डॉक्टर अभिजित कोराणे साहेब यांचा सत्कार राजाराम प्रवीण आहे ना, प्रवीण आहे की बॅट्समन नाव सांगायचं आहे राहुल सर. तर यानंतर केपीएल कमिटीच्या वतीनं राहुल सर, कोल्हापुरातील एक नामांकित हॉस्पिटल सनराइज हॉस्पिटलचे मुख्य प्रवर्तक आदरणीय डॉक्टर अभिजित कोराणे साहेब यांचा सत्कार आपल्या केपीएल कमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय भारत बापू चौगले आणि इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते होतोय. मी आदरणीय अभिजित कोराणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे.
कोराणे साहेब आपण देखील यायचं कोराणे साहेब कोराणे साहेब या आलेत ओके कोराणे सर यांचा देखील इथे बद्दल सत्कार केला जातोय धावसंख्येचा जर विचार केला तर स्वामी स्पोर्ट्स 26 धावा 3 गड्याच्या बोबल्यावरती नक्कीच चांगला स्टार्ट दिला होता खरा परंतु हा स्टार्ट सातत्यामध्ये राखण्यामध्ये अपयश आले आणि त्याचमुळे धावसंख्येचा जर विचार केला तर 3 गड्याच्या बोबल्या 26 धावा या धावफलकामध्ये लागल्या जात आहेत म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर विचार केला तर जिंकण्यासाठी चोवीस चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे 24 चेंडू 45 धावा नक्कीच जर पाहायला गेलं तर आता मात्र रन रेट वाढत चालय प्रति षटकामध्ये आपल्याला बनवायच्या होत्या त्या म्हणजेच 10 धावा आता मात्र थोडस रन रेट वाढताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल अकराच्या सरासरीने इतिबद्दल धावा बनवायचे आहेत प्रति षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 11 धावा म्हणजे एक मोठा फटका जरूर घ्यावा लागेल आणि इतिबद्दल रोखण्यासाठी कुलंदाजी मार्क वरती विकास बावड सज्ज होताना दिसत आहेत विकास बावड मॅन फ्रॉम कळंबा हो हो चांगला चेंडू आहे सुरेख फटका ड्राईव्ह केलाय चांगला फटका आहे खोदून काढल्यानंतर जर पाहायला गेला तर सूरज टिवले या चेंडूवरती नक्कीच सरप्राईज झाले आणि त्यानंतर 4 धावेची मोहर 4 धावेसाठी हा फटका नक्कीच या चेंडूवरती चुकी जी आहे ती सूरज तिवलेची म्हणता येणार नाहीये कारण का चेंडू अनएक्सपेक्टेड इथे मात्र उसळी घेताना दिसलाय आणि त्यानंतर 4 धावा या रोखू शकले नाहीये 4 धावा आलेत आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा थँक्यू डीजे 30 धावा धावफलकावरती लागले जात आहेत 23 मध्ये अजून देखील 41 धावांची गरज आहे 23 चेंडू 41 धावा अजून देखील बनवायचे आहेत चांगली बॅटिंग इथे मात्र करावं लागेल करण चव्हाणला एक्सपिरियन्स आहे तो झोकून द्यावा लागेल या मॅच मध्ये हो हा चेंडूचा जर पाहायला गेला तर नक्कीच मिस्टर एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखावे लागतील कारण का धावांची पुंजी जरी जास्त असली तरी देखील धावा बनवण्याची क्षमता ही देखील जास्त आहे कारण जवान जोपर्यंत मैदानावरती आहेत आणि त्याचबरोबर राहुल जोपर्यंत मैदानावरती आहेत तोपर्यंत नक्कीच ही मॅच जी आहे ती कोणत्याही क्षणी इथे मात्र पलटी खाऊ शकते आणि त्याचमुळे इथे मात्र कुठेतरी धावा रोखाव्या लागतील विकास भवड यांच्याकडे देखील प्रदीर्घ काळाचा अनुभव नक्कीच एक 40+ खेळाडू आणि खेळी त्यांच्या माध्यमातून साकारली जाते मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूच्या माध्यमातून केल्या जातात आणि अजून देखील 30 दशक 40+ खेळाडू आहेत तरी देखील 30 दशक अजून देखील या खेळाडूच्या माध्यमातून दाखवली जाते असं एक चांगली गोलंदाज अचूक टप्प्याचं माहेरघर म्हणजेच विकास भवड एक चांगले गोलंदाज आहेत पैसे इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय ज्या प्रकारची गोलंदाजी आहे त्या प्रकारचं रणनीती आखली गेली क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर पहिले एक क्षेत्ररक्षक आहेत त्यानंतर डीप कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय त्याचबरोबर कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला इथे मात्र तैनात केला गेला एक क्षेत्ररक्षक हो नक्कीच इथे मात्र जर पाहायला गेला तर चांगलं चेंडू मित्र पाहायला भेटतोय राहुलला इथे मात्र धावा ज्या आहेत ते बनवाव्या लागतील कारण का जर पाहायला गेलं तर एकट्या फलंदाजाने धावा बनवून चालणार नाहीये दुसऱ्या बाजूने देखील धावा येणं गरजेचं आहे धावा जर रोखल्या गेला दुसऱ्या बाजूने तर नक्कीच आपल्यावरती प्रेशर जरूर पाहायला मिळणार आहे कारण का प्रति षटकामध्ये आपल्याला 11ची सरासरी गाठायची आहे 22 मध्ये 39 ची अजून देखील गरज आहे 22 मध्ये 39 धावा अजून देखील बनवायच्या 22 चेंडू 39 धावा हो चांगला चेंडू आहे या चेंडूवरती जर पाहायला गेला तर नक्कीच पंचांचा बोर्ड आकाशाला म्हणजेच काय ओईट आउट फलंदाज राहुल बॅक टू द पेव्हलियन
कोल्हापूर विभागातील एक सर्वोत्तम यष्टिरक्षक नंदू उल्पे यांनी आज झेलदीपला गेला. चांगला झेल इथे पाहायला भेटला आणि त्यानंतर अजून एक विकेट विकास भाऊच्या खात्यामध्ये. धावसंख्येचा जर विचार केला तर 32वा सरासरी चांगली आहे, परंतु कुठेतरी फलंदाज जे आहेत ते साथ देताना दिसत नाहीये. पार्टनरशिपची गरज आहे. अजून देखील 21 चेंडू आणि गरज आहे 39 धावांची. 21 चेंडू 39 धावा समीकरण तितकंच कठीण नाही आहे, परंतु फलंदाज हे मैदानावरती जास्ती काळ टिकून राहत नाहीयेत आणि त्याचमुळे कुठेतरी वर्चस्व हे गोलंदाज पाहायला भेटते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर साहिल. नक्कीच आमचे परममित्र आणि आमचे आदरणीय स्थान केशवजी मगर सर यांचं देखील आगमन झालंय. हो चांगला चेंडू हुक केलाय. त्यानंतर धावा किती मध्ये देखील पाहावं लागेल. चांगला फटका इथे खेळला गेलाय. त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आले राहुलला. धावसंख्येचा जर विचार केला तर 33वा फटकावरती म्हणजे जिंकण्यासाठी हे 20 चेंडू असतील आणि या 20 चेंडू मध्ये करायचे आहेत अजून देखील 20 चेंडू मध्ये 38 धावा. अजून देखील बनवायच्या 20 चेंडू 38 धावा म्हणजेच चेंडूपेक्षा धावा ज्या आहेत त्या दुप्पट आहेत आणि या दुप्पट धावा बनवण्यासाठी दुप्पट परिश्रम हे करण चव्हाणला घ्यावं लागेल. चांगला चेंडू आहे. नक्कीच लोअर फुल टॉस त्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. सुरेख फटका. चेंडूमध्ये खराबी नाही आहे, परंतु फटक्यामध्ये आत्मविश्वास आहे. 6 धावांसाठी फटका. फुलटॉस आहे आणि त्या चेंडूवरती इथे जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण दमदार झालंय, परंतु जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती 4 धावेची मोहर. नक्कीच प्रयत्न जरूर चांगला केला गेला, परंतु या प्रयत्नामध्ये कुठेतरी जर पाहायला गेलं तर यश मात्र पदरी पडलं नाहीये. 4 धावेसाठी फटका गेलाय. पहिल्या चेंडूवरती वार, चेंडू मात्र सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे.
6 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा करण चव्हाणच्या बॅटमधून येताना दिसत आहेत. म्हणजेच कुठेतरी जर पाहायला गेलं तर आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाजावरती आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ओहो, बॅट्समिंग अप्रतिम आहे. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. नक्कीच अप्रतिम चेंडू इथे टाकला गेला गजानन गुरवच्या माध्यमातून वेगात टाकलाय आणि त्यानंतर बीट केलंय येथे या चेंडूवरती रुकडीच्या सुपरस्टारला. दोन्ही सुपरस्टार आहेत आयकॉन काढूच्या यादीमध्ये. यांचं देखील नाव जे आहे ते जरूर घेतलं जातं. कोल्हापूर विभागामध्ये जेवढे आयकॉन खेळाडू आहेत त्यामध्ये हे दोन खेळाडू आयकॉन म्हणून ओळखले जातात. एका बाजूला गजानन गुरव तर दुसऱ्या बाजूला करण चव्हाण. एका बाजूला कळंब्याचा स्टार तर दुसऱ्या बाजूला रुकडीचा स्टार. हो काय चेंडू टाकला. अप्रतिम चेंडू इथे पंचांकडे अपील केली जात आहे. अपील फेटाळले गेले. एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा त्याच्या उपायाने जरूर पूर्ण केले जात आहेत. नक्कीच पंचांकडे अपील केल्या आणि अपील मात्र फेटाळले गेले. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे धावा घेतल्या. ऑनफिल्ड डिसिजन द्यायचंय. पाय पुढे असल्यामुळे दिसत नाहीये. ऑनफिल्ड डिसिजन द्या. नक्कीच पंचांनी इशारा दिलाय. नॉटआउटचा इशारा इथे मात्र दिला जातोय पंचाच्या माध्यमातून. म्हणजेच धावसंख्या जर व्हायला गेली तर जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 44 मध्ये 4 गणित बोबेद्यामध्ये 44 धावा. म्हणजेच 16 मध्ये अजून देखील जर पाहायला गेलं तर 27 ची गरज आहे. 16 चेंडू 27 धावा अजून देखील बनवायचे. बरोबर आहे. सॉरी माफ करा, 46 धावा झालेत. या चेंडूवरती 2 धावा म्हणजे 46 धावा. 3 आहेत. ओके इथे 2च आहेत. 46 धावा रफरकवरती लागले जात आहेत. 3 चेंडू आतापर्यंत झाले तर 46 धावा रफरकवरती म्हणजेच येणारे 15 चेंडू आणि या 15 चेंडू मध्ये 25 ची गरज आहे. समीकरण आता मात्र जवळ येत चालले आहे. चांगला चेंडू चित्र पाहायला भेटला. या चेंडूवरती एकेरी धाव दुसऱ्यासाठी प्रयत्न जरूर केले जात आहेत. फेकी केली जाईल तोपर्यंत ओहो चित्याची चपळाई. 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. चांगला फटका इथे मात्र केला गेला आणि त्यानंतर 2 धावा चित्याच्या चपळाईने पूर्ण केले जात आहेत. 2 धावा म्हणजेच धावसंख्येमध्ये जरूर थोडस बदल केला जाईल. धावसंख्येचा जर विचार केला तर 48 धावा रफरकवरती म्हणजे 14 मध्ये अजून देखील 23 ची गरज आहे. 14 चेंडू 23. हॅलो होय होय ओके ओके. हो चांगला चेंडू. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर ट्राय केला क्षेत्ररक्षण इथे जर पाहायला भेटलं आहे. परंतु इथे जर पाहायला गेलं तर थोडस जर पाहायला गेलं तर कंडिशन खराब झाले. त्यानंतर 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. स्ट्राईक महत्वाची होती आणि तेच गजानन गुरव सांगताय स्ट्राईक महत्वाची. 2 धावा ज्या आहेत त्या रफरकवरती म्हणजेच धावसंख्या जर पाहायला गेली तर 50 धावा रफरकवरती म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र 13 चेंडू 21 ची गरज आहे. 13 चेंडू 21 धावा. ही स्ट्राईक इथे मात्र रोखायची होती कारण धवनला कुठेतरी थांबवायचं होतं आणि इथे मात्र जर पाहायला गेलं तर धावसंख्या 50 च्या घरामध्ये 13 मध्ये 21 ची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा इथे मात्र जरूर पाहायला भेटेल. 13 चेंडू मध्ये 21 धावा.
हो हो, चांगला चेंडू आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर अज्ञाताने खेळून काढल्यानंतर एकेरी धाव खराबपैकी पाहायला भेटे, खराबपैकी आहे. एकच धाव असेल, एकच धाव असेल या चेंडूमध्ये. खरं का जर पाहायला गेलं तर पैकी चांगली केली गेली आहे, परंतु एकाच धाव्यावरती समाधान मानलंय. कारण धावा घेणं गरजेचं होतं कुठेतरी. जर पाहायला गेलं तर एक एक धाव देखील महत्वाचे आहे. आणि इथे जर पाहायला गेलं तर षटक संपलंय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा दाखल कबड्डी म्हणजे जिंकण्यासाठी 12 मध्ये 20 ची गरज. 12 चेंडू 20 धावा. क्रेडिट सोसायटी कोतोली, त्याचबरोबर पाहायला गेलं तर कालवा अधिकारी म्हणून देखील जबाबदारी त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. असे राज गंधावले सर यांच्या मालकीचा संघ मराठा स्पोर्ट्स संघ आणि त्यांचा आयकॉन खेळाडू जर पाहायला गेलं तर गजानन गुरव आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजे स्वामी स्पोर्ट्स कोतोली संघपालक आहेत ते म्हणजे संतोषजी जंगम सर, स्वामी संसर्ग अध्यक्ष वीरभद्र अर्बन मल्टीस्टेट लिमिटेडचे अध्यक्ष देखील आहेत संतोषजी जंगम सर. नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व संतोषजी जंगम सर. फुलटॉस आहे, त्यावरती इथे मात्र प्रहार केला जातोय. चांगला फटका केला. एकेरी धाव इथे मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केली जाईल का? नक्कीच फेकी इथे मात्र चुकीच्या इनला पाहायला भेटले का? नक्कीच चुकीच्या इनला. कारण का नॉन स्ट्राईक एंड वरती जर फेकी केली असती तर जरूर या चेंडूवरती फलंदाज फसताना दिसले असते. धाववर रोकायचे आपल्याला. 97 मध्ये पिंटू शेटने केलेली स्टंपिंग इथे मात्र करून दाखवायचे तर 3000 रुपये घेऊन जा. पिंटू शेट यांनी केलेली स्टंपिंग आपण करायची. पिंटू शेट तेच वाटतं. नाही पिंटू शेट यांचा आकडा वाढताना दिसतोय. 5000 रुपये असतील. नक्कीच पिंटू शेट यांच्यासारखी स्टंपिंग करा, 5000 रुपये घेऊन जा. नक्कीच किती मोठा फास्टर गोलंदाज येऊ दे त्यांना रोखण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. हो हो, या चेंडूवरती फटका चांगला केला गेला. त्यानंतर जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. धावा रोखल्या गेल्या आहेत. एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न परंतु रोखला गेलाय. क्षेत्ररक्षण दमदार झालंय. त्यानंतर फेकी सुद्धा चांगली पाहायला भेटते. तोपर्यंत एकेरी धावची लिहिल्या साकारली गेल्या. धावसंख्येचा जर विचार केला तर 54 धावा फलकावरती लागले. तर 54 धावा फलकावरती आतापर्यंत 3 चेंडू झालेत. म्हणजेच 9 चेंडूमध्ये 17ची गरज आहे. चला, भिंतीवरचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी खाली बसायचे आहे. भिंतीवरचे प्रेक्षक खाली बसा. चला, भिंतीवरचे प्रेक्षक खाली बसायचे आहे प्लीज. 2 मिनिटं. नाही इथं दिसत नाही. व्हिडिओ दाखवतो नाही. हॅलो, नाही हो. राजगंधवली सर, आपण जे मागची मुलं आहेत ती खाली बसवायची. हो हो, या चेंडूवरती दांडी गोल सक्सेसफुल. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. स्टंपच्या पाठीमागे बसणारे बॉल टाकल्यावरती आपण बोंबायचं नाहीये प्लीज.
बॉल टाकताना आपण कोणीही बोलायचं नाहीये प्लीज. कोण आले कोण आले आदित्य. ओहो फुलटॉस चेंडू आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये असेल. न्यू बॅटर इथे मात्र आरिफ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आरिफ असतील न्यू बॅटर पाहिजे इथे मात्र जिंकण्यासाठी अजून देखील 7 मध्ये 16ची गरज आहे. 7 चेंडू 16 धावा. प्रेक्षकांचा आवाज यायला सुरुवात झाली. 7 चेंडू 16 धावा. नक्कीच प्रेक्षक मोठ्या संख्येने आज उपस्थित आहेत. चेअरअप देखील करतायत आपल्या संघाला. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रिझन मध्ये फटका केला गेल्यानंतर डीपला प्रोटेक्शन दिले गेले. एकेरी धाव आले म्हणजेच जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 6 मध्ये 15ची गरज आहे. 6 चेंडू 15 धावा. 6 मध्ये अजून देखील 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू 15 धावा. नक्कीच दोन्ही संघांकडे अजून देखील मॅच आहे. शेवटचा षटक हे दोन्हीसाठी महत्वाचं असणार आहे. 6 चेंडू 15 धावा. तोपर्यंत ऐकूया आपण डीजेचं एक सुमधुर संगीत. डीजे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय मॅन फ्रॉम निगवे राजू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. नक्कीच निगवे संघासाठी एक ओपनर फलंदाज म्हणून चांगली कामगिरी बजावत असतात. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एक पार्ट टाइम गोलंदाज म्हणून देखील भारतीय स्पोर्ट्स बॉस 11 संघासाठी चांगली कामगिरी करत असतात. असा हा खेळाडू मॅन फ्रॉम निगवे राजू इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. रोखण्यासाठी इथे उतरा राजू. त्याच्या विरोधात फलंदाजीसाठी सज्ज झालाय तो म्हणजेच मॅन फ्रॉम रुकडी करण चव्हाण. दोन्ही खेळाडूंमध्ये मोठं बॅटल. दोघांकडे एक्सपिरियन्सचा नक्कीच भरण आहे. वेगवान चेंडू टाकलाय. त्यानंतर जर पाहायला गेलं तर फटका चांगला केला गेलाय. रनआउटची संधी असेल आणि जावं लागेल इथे मात्र फलंदाज आरिफला. ओहो वेगात टाकलाय. तेवढ्याच वेगाने रिॲक्शन दिले. चेंडूला पाठवलाय सरळ सीमाच्या बाहेर. 6 धावेसाठी यासाठी जबाबदारी घेतली या खेळाडूने. काय फटका खेळलाय इथे मात्र. आता मात्र करण चव्हाण अप्रतिम बॅटिंग. मॅच फिनिश करण्याच्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर काय बॅटिंग केली आहे आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 17 चेंडूमध्ये 37 धावा. म्हणजेच अर्धशतकाच्या अजून एक फलंदाज उंबरठ्यावरती. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक मॅन फ्रॉम बावड्याचा खेळाडू म्हणजेच सौरभ महापुरे. छोट्या उंचीचा खेळाडू सौरभ महापुरेच्या मदतीतून या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक लगावलं गेलं.
अप्रतिम बॅटिंग पाहायला भेटली कालच्या दिवसामध्ये. देवराज मिटके मॅन फ्रॉम ज्योतिबा. ओहो वेगात टाकलाय नक्कीच चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते. निर्धाव चेंडू आलाय म्हणजेच समीकरणामध्ये पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर बदल पाहायला भेटतोय. 3 मध्ये 9 ची गरज आहे. 3 चेंडू 9 धावा. काय मॅच रंगली. अफलातून मॅच पाहायला भेटली. कालच्या दिवसामध्ये 35 धावांची मॅच अप्रतिम पाहायला भेटली होती. 35 धावा बनवताना संघ ऑल आउट देखील झाला होता. हा इतिहास आहे या मैदानावरचा. म्हणूनच ही महा केपीएल म्हणून ओळखली जाते. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर ते सर्रार तिकट मारा. राजूने आता मात्र कमबॅक केलाय. षटकार जरूर घेतलायस तू, परंतु माझ्यामध्ये देखील क्षमता आहे, माझ्याकडे देखील अनुभव आहे आणि ती अनुभवाची शिदोरी घेऊन इथे मात्र करण चव्हाणच्या पायामध्ये पेड्या घातले जात आहेत. 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर पूर्णपणे या मॅच मध्ये शिरकाव केला मराठा स्पोर्ट्स संघ. मराठा म्हटलं की लढण्याची क्षमता आणि ती क्षमता दाखवली जाते. मध्ये काढा 62 धावा फलकावरती. नक्कीच 62 धावा फलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 2 चेंडू आणि 9 ची गरज आहे. 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडूवरती 2 चौकार. मॅच टाय. आणि मॅच जर पाहायला गेले टाय झाली तर सुपर ओव्हर. या चेंडूवरती फटका बसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेलकारी. जेल टिपला जाईल का. नक्की जेल सोडला गेलाय. ओहो जेल सोडला नाहीये. मॅच सोडली आपण. नक्कीच या चेंडूवरती 2 धावाची लिया साकारले गेले. म्हणजे शेवटच्या चेंडूवरती जर षटकार आला तर मॅच टाय. मित्रांनो मॅच टाय पाहिजे असेल, सुपर ओव्हर पाहिजे असेल तर आवाज देखील होऊन जाऊ दे. काय मॅच रंगले. 2 मध्ये 7 ची गरज आहे. 2 मध्ये 7. काय बॅटिंग. अफलातून बॅटिंग. सॉरी माफ करा. 1 चेंडू मध्ये 7. 1 चेंडू मध्ये 7. ओके माफ करा. 1 मध्ये 7 ची गरज आहे. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. काय हाय व्होल्टेज ड्रामा आहे पहा. 1 मध्ये 7. 1-7 लढायचं आपल्याला. नक्कीच 1-7 लढावं लागेल. 1 चेंडू आहे आणि 1 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. 1 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. नक्कीच चांगली मॅच इथे मात्र पाहायला भेटते आहे. कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला भेटतोय. नक्कीच अप्रतिम मॅच. यासाठी हे महा केपीएलचं पर्व आहे. किती काय केलं तर आता 1 बॉल राहिला ना 6 धावा. मारून दिली षटकार. 1 चेंडूवरती षटकार मारला तर पिंटू शेट्टी यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस. हो या चेंडूवरती फटका तर केला गेलाय. धावा किती आहे ते देखील पाहावं लागेल. आणि याच बरोबर जर पाहायला गेला तर धावा रोखल्या गेल्या जातात. ते 2 धावांनी ही मॅच जी आहे ती मराठा स्पोर्ट्स संघाने जिंकली आहे. शेवटपर्यंत इथे मात्र झुंज पाहायला भेटली. परंतु तेरे हार से भी ज्यादा तेरे जीत से भी ज्यादा मेरे हार के चर्चे हैं. नक्कीच हरलाय या चेंडूवर या सामन्यामध्ये स्वामी स्पोर्ट्स संघ. परंतु तरी देखील एक चांगला खेळ पाहायला भेटला. करण चव्हाणच्या माध्यमातून शेवटपर्यंत झुंज पाहायला भेटली.